यांना विनंती करतो की आपल्या नवी मुंबईच्या वतीनं आदरणीय खासदार रणजी मस्के साहेब यांच्या नवी मुंबई शिवसेना वतीनं शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं तमाम शिवसैनिकांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत होत आहे। नरेश मस्के साहेब आगे बढ़ो। धन्यवाद। टाळ्यांच्या गजरामध्ये हा सत्कार आपल्या सर्वांच्या वतीनं खासदार आदरणीय चौगुले साहेबांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करतायत। आणि रामाची प्रतिमा, धनुष्यबाण हाती घेतलेली रामाची प्रतिमा, ह्या दोन आपल्या मार्गदर्शक आदरणीय विजयजी चौगुले यांच्या ऐरोली मतदारसंघाच्या वतीनं दोन्ही नेत्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। आदरणीय साहेब आणि द्वारकांची भोई साहेब यांचा या ठिकाणी पुष्पहार, प्रेमाचा पुष्पहार या ठिकाणी त्यांना दिला जात आहे। भोई साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। माजी शाखा प्रमुख हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आज शिवसेनेमध्ये। यानंतर ऐरोलीचे ॲडव्होकेट, त्याचबरोबर ऐरोलीचे अशोक तावडे आणि हरीश सुर्वे साहेब यांचा देखील शिवसेना। यानंतर खासदार साहेबांच्या युवा सेनेच्या वतीने ऐरोलीच्या युवा सेने व्यासपीठावर दिला। आपल्याला आनंद होता। इच्छा आमची होती की नव्या मुंबईमध्ये आमदार सुद्धा आपले व्हायला पाहिजे, पण आपल्याला काही मित्रपक्ष होते आणि मित्रपक्षाच्या माध्यमातून त्यांचे वॉट्स असल्यामुळे आपल्याला काही गोष्टी मिळाल्या नाही। ज्या पद्धतीने आपला मान सन्मान ठेवायला पाहिजे त्या पद्धतीने ठेवला नाही, म्हणून आपण शिवसेनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आपण उभे राहिलो। शिवसेना कधी बॅकफुटला आली नाही। शिवसेना काम करत असताना फ्रंट फुटवर येऊनच शिवसेना काम करत असते। मला आठवतं की या ठिकाणी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ज्यावेळेस कामाला सुरुवात केली, आम्ही 17 वरून आम्ही डायरेक्ट 32 वरती नगरसेवक आम्ही झालो आणि 32चे नंतर आम्ही 40 पर्यंत आम्ही पोहोचलो। म्हणजे याच्यासाठी सर्व मार्गदर्शन शिंदे साहेबांचं आम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन होतं। आता भोईर साहेब आणि मी खरं पाहिलं तर नगरपालिकेचं काम करत असताना भोईर साहेब नगरसेवक, जिल्हा प्रमुख, मी विरोधी पक्ष नेता आणि इथला माजी जिल्हा प्रमुख म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही इथे संघटना बांधण्यासाठी, संघटनेला भर देण्यासाठी आम्ही यशस्वीने शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाला खाली आम्ही पूर्णपणे आम्ही प्रयत्न केले। त्यावेळेचे जे खासदार असतील आम्हाला काही त्यांचं मार्गदर्शन होतं नव्हतं,
पण आज आता आमच्याबरोबर आमच्यासाठी खासदार आमच्या बरोबरीने उभे आहेत की आम्हाला जनमानसामध्ये आम्हाला काम करायचं. आज मी पाहतोय की आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपले नेते काल नाशिकला होते, तर आज रत्नागिरीला, उद्या कुठे आहेत काय सांगता येत नाहीत. रात्री किती वाजता येतात, सकाळी किती वाजता उठून जातात. म्हणजे दिवस रात्र आपली संघटना वाढीसाठी ते स्वतः प्रयत्न करत असतात. आपण त्यांचा आदर्श थोडक्यात थोडा आदर्श सुद्धा आपण घेऊन चाललो तरी मला वाटत नाही की आपल्या ठिकाणी आपली संघटना वाढण्यासाठी ती ताकद कमी पडेल. आज द्वारकानाथ भोईर साहेबांनी सांगितलं की आम्ही डिक्लेअर झाल्यापासून आम्ही डेली 1-2 दिवसाआड आम्ही भेटतो आणि आमचं म्हणणं एवढंच असतं की येणारा जो भविष्य काळ आहे आपला, आता उद्या परवा कधी 25 तारखेला कधी निवडणुका, 25 तारखेच्या रिझल्टवरती निवडणुका डिक्लेअर पण होऊ शकतात, मे महिन्यात पण होऊ शकतात, नाही तर नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा पण डिक्लेअर निवडणुका लागू शकतात. तर आपली तयारी काय? आता प्रत्येक जण जो जो नगरसेवक आहे त्या नगरसेवकाने आपला सिम्बॉल घेतलेला आहे. मागचा मी नगरसेवक होतो, आता पण मी नगरसेवक होणार, या पद्धतीने प्रत्येकाचा कारभार त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि जर खरोखरच तुम्हाला जर परत नगरसेवक बनायचं असेल तर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने कामाला लागायला पाहिजे. आज लोकसभेची निवडणूक पाहिली, कशा पद्धतीने निवडणूक आम्ही लढलं गेलो हे आम्हाला माहित आहे. कोणाचं किती सहकार्य भेटलं हे सुद्धा आम्हाला माहित आहे. विधानसभेच्या निवडणुका लढलो, त्याच्यामध्ये पण पाहिलं की आज ह्या निवडणुका फार सोप्या राहिलेल्या नाहीयेत. ही निवडणुका, आता येणाऱ्या निवडणुका फार वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मार्गाने आपल्या नेतृत्वाने आणि आपल्या कर्तृत्वाने आपल्याला हे लढायला लागणार आहे. आणि आपण जरी थोडं जरी बॅकफुटला आलो तरी आपल्याला या ठिकाणी कुठेतरी आपल्याला दगा फटकावणार आहे. आज आता ह्या निवडणुका मागे 3चं पॅनल होतं, तेव्हा सत्ता आपली होती, काही लोक विरोधामध्ये होते, पण आता आज आपल्या बरोबर ते युतीने आहेत. जरी सत्ता आपली असली तरी युतीने आहेत. आता पॅनल माझ्या आयडियाप्रमाणे माननीय शिंदे साहेबांनी सांगितलं तसं खासदार साहेब पण बोलतात की 4चा पॅनल शिवाय आपल्या या ठिकाणी पॅनल होणार नाही. 4चाच पॅनल 100% 4चं पॅनल होणार आहे. आणि हे 4च्या पॅनलमध्ये दोघं आपले व्यवस्थित असतील, दोघं आपले लूज असतील तरी सुद्धा आपलं पॅनल पडू शकतो. म्हणून त्या ठिकाणी ज्या पद्धतीने ते पॅनल आहेत त्या पॅनलमध्ये आपले प्रभाग वाईज आपल्या कसे कार्यकर्ते तयार होतील याच्याकडे आम्ही कटाक्षाने लक्ष घातलेलं आहे. माझ्या आयडियाप्रमाणे मी तर सांगितलेलं आहे की आता आम्ही ही निवडणूक झाल्यानंतर, विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर मनोज असतील, शहर प्रमुख असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पटकन लगेच सर्व कार्यकर्त्यांची आम्ही मीटिंग लावली होती आणि त्याच्यामध्ये सर्वांना सांगितलं होते की बूथ वाईज आम्हाला 10 लोकांची नावं द्या, 10 कार्यकर्त्यांची नावं द्या, आपल्या पदाधिकाऱ्यांची 5 महिलांची द्या, 2-3 युवा सेनेची द्या. आता या ठिकाणी आता थोडं कठोर व्हायलाच लागणार आहे. जर निवडणूक लढायची असेल, निवडणूक जिंकायची असेल तर आम्हाला आता कठोर होऊनच आम्हाला काम करायला लागणार आहे. ज्या ठिकाणी जर गाळलेले असतील, ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं संचलन असेल तर आम्हाला नेत्यांच्याकडे दुसऱ्या संभाव्य माणसांची यादी तिथपर्यंत आम्हाला पोहोचवावी लागणार आहे. कोणी असं समजू नका की आमच्याकडे कोणी असं कार्यकर्ता नाही, काम होणार नाही, काम हे नाही होणार, काही गोष्टी आपल्या घडणार नाहीत, काही गोष्टी आपल्याला घडवल्या जाणार नाहीत. पण जर आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून ठरवलं तर कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणचे पॅनल कुठल्याही परिस्थितीत निवडून आणण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत पॅनल निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पण थोडंफार गोष्टी लक्षात ध्यानात ठेवायला पाहिजे की समोरचा, आता भोईर साहेबांनी सांगितलं, समोरचा मित्रपक्ष आपला आहे, तो तयारीने कामाला लागलाय. प्रत्येक वॉर्ड वाईज 1000 कार्यकर्त्याची नोंदणी चालू केले. आम्हाला लाज वाटते, मला पण स्वतःला लाज वाटते की आपल्या वॉर्डमध्ये आपण 50-100 लोकांची आपण काय बोलतो त्याला सभासद नोंदणी सुद्धा केलेली नाही. उद्याची सुरुवात ही आमची ही मीटिंग ही आमच्या सत्कारासाठी नाही आहे. ही उद्यापासून आपल्या संघटना बांधण्याची ही जबाबदारीची ही मीटिंग आहे आणि उद्यापासून त्या पद्धतीने आम्ही कामाला लागणार आहोत. या ठिकाणी राम आशिष बसलाय, उत्तर भारतीयचं नेतृत्व करतोय, उत्तर भारतीय नगरसेवक आहे. इथं संजू वाडे बसलाय,
तो SC कॅटेगरी मधून आहे, तो त्या पद्धतीने तो दलितांचं नेतृत्व करतोय. असे असे आपल्याकडे सर्व वेगवेगळ्या पद्धतीचे आपले वेगवेगळे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत आणि प्रत्येक समाजाशी त्यांचा निगडीत संबंध आहे. आपला वॉर्ड सांभाळून प्रत्येकाने आपला वॉर्ड सांभाळून त्या त्या ठिकाणी त्या त्या समाजापर्यंत आपल्याला पोहोचायला लागणार आणि त्या त्या समाजाला एकत्र करायला लागणार. समाज आपला वॉर्ड बघतोय. आज जर आम्ही ऐरोलीमध्ये काम करत असताना जैन समाजाची लोक येतात, साऊथ इंडियन समाजाचे लोक येतात. खासदार साहेबांना माहिती असेल की आम्ही निवडणूक घेताना किती समाजाच्या लोकांना आम्ही एकत्रपणे केला होता. इथं पंजाब समाजाचे लोक आहेत, इथं आहे, इथं गगन वगैरे हरजीत वगैरे आहे, की आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक समाजाच्या लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला होता. आणि ज्यांना जर इच्छा असेल निवडणूक लढण्याची तर त्यांनी जिल्हा प्रमुखाशी संपर्क साधावा. आपली काय तयारी चालू आहे त्याच्याकडे. आणि आता आपण टार्गेट भोईर साहेब आपण टार्गेट ठेवायचं 1000 सभासद नोंदणी प्रत्येक प्रभागामध्ये व्हायलाच पाहिजे. नाही झाली तर त्याची कशा पद्धतीने मग आपण आपल्याला अहवाल द्यायचा, तो खासदार साहेबांना अहवाल देऊन मग खासदार साहेबांसमोरच त्यांची मीटिंग लावा आणि बाबा तुम्ही का तिथं कमजोर म्हणा. सर्वच गोष्टी जर आमच्यावरती विसंबून राहाल की आहे चौगुले साहेब, आहे शिंदे साहेब, आहे खासदार साहेब, होईल आपलं काम होईल. आता तर काही लोकांचं तर असं चाललंय की या ठिकाणी भोईर साहेबांना माहिती असेल का नाही मला माहित नाही. खासदार साहेब आता या ठिकाणी तर अशी परिस्थिती चालली आहे की आपल्यातले काही उमेदवार असे आहेत, संभाव्य खासदार साहेब आपले संभाव्य उमेदवार आहेत, अरे आम्ही कशी निवडणूक लढणार, आता आम्हाला पक्षाकडनं आणि साहेबांकडनं एवढं भेटलं पाहिजे आणि हे मिळालं पाहिजे तरच आम्ही निवडणुकीला. जर कोण कच खाणार असेल तर त्यांनी आताच सांगा. काही लोक असे पण चाललेले आहेत की आम्हाला जर इथे व्यवस्थितपणे हे नाही भेटलं ते नाही भेटलं तर आम्ही बीजेपी जाऊ, इकडे जाऊ, तिकडे जाऊ. आता ह्या गोष्टी आपण सर्वांसमोर आणि त्या लोकांसमोर आणि आपल्या कार्यकर्त्यांसमोर वल्गना करू नये की आपल्यासाठी नेते लोक बसलेले आहेत. नेते लोक आपापल्या पद्धतीने आपल्या पद्धतीने आपल्याला सांभाळण्याची ताकद आहे. या ठिकाणी तन मन धन वापरून शिंदे साहेब प्रत्येकाच्या ताकदीने प्रत्येकाच्या मागे उभे राहतील. पण तशा पद्धतीने तुमची पण आयडेंटिफिकेशन तुम्ही तयार करा. आज तुमची सभासद नोंदणी नाही, आज तुमच्याकडे बूथ प्रमुख नाहीत, आज तुमच्याकडे महिला प्रमुख नाही. इथं पाहायला गेल्यानंतर युवा सेनेचा जिल्ह्याचा अध्यक्ष काय करतो काय माहित नसतं, तालुक्याचा आपला या ठिकाणी आपल्या विधानसभेचा अध्यक्ष काय करतो काय माहित नसतं. अरे या सर्व गोष्टी आता सोडायला पाहिजे. नाहीतर आम्ही त्यांना उद्या जर आला तर त्यांचा हिशोब किताब वरच्या लेवलला दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. पण दुसऱ्या लोकांना काम करायला चान्स, दुसरी लोक काम करतील, जे ऍक्टिव्ह आहेत त्यांना काम करायला मुवमेंट द्यायला पाहिजे. नाही तर मग काम करण्यात नसाल आणि तुम्ही जर त्या पद्धतीने वागत असाल तर त्याचा पूर्णपणे हिसाब आपल्याला करायला लागेल. की शेवटी शिंदे साहेबांनी आणि खासदार साहेबांनी जिद्द ठेवलेले आहे. इव्हन डॉक्टर साहेब सुद्धा आम्हाला भेटल्यावर हेच बोलतात, विजयराव आपल्याला नव्या मुंबईमध्ये आपले 40च्या प्लस आपली माणसं निवडून यायला पाहिजे. आज आपल्याकडे 40 आहेत तर आपल्याकडे 40च्या प्लस आपल्याकडे आपली नगरसेवक निवडून यायला पाहिजे. 10 वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्याला सांभाळून घेऊन आपल्याला सर्व काही पुढे जायला लागणार आहे. आणि पुढे जाण्यासाठी सर्वांची ताकद, सर्वांची एकजुटता आपल्या पुढे असायला पाहिजे. आता काही गोष्टी अशा, आता कालच भोईर साहेब आणि काल असाच प्रकार झाला की एखाद्या आपल्या युवा सेनेच्या कार्यकर्त्याला दिघ्यामध्ये जाता जाता अरे काय बघतोस म्हणून त्याच्या तिथं जाता येऊन काही लोकांनी समोरच्या पक्षाच्या लोकांनी कानाखाली मारून पुढे निघून जातात. आम्ही काय करतो, आम्ही पण मारामारी करू शकतो पण आपल्याला पोलीस स्टेशन पर्यंत जायला लागतं. उद्या परवा आपल्याला ह्या गोष्टीसाठी पण आपण पोलीस स्टेशनच्या संबंधित दोन्ही ठिकाणचे पी आहेत. आमची माणसं जर चुकत असतील तर आमच्यावर कारवाई करा, पण समोरची माणसं चुकत असेल आणि त्यांच्यावर जर तुम्ही कारवाई करणार नसेल तर पोलीस स्टेशनवरती मोर्चा घेतल्याशिवाय आपण शांत बसायचं नाहीये. शेवटी आपल्याला न्याय हक्कासाठी आपल्याला झगडायला लागणार आहे. आम्ही कोणाला कुठं कमी पडून देत नाही. कोणी कार्यकर्ता असो, कुठलाही मंडळ असो, कोणी असो आमच्यापर्यंत आला तर त्याला जे काय आम्ही फुलाची पाकळी देऊन आम्ही त्याला उलट इथे नव्या मुंबईत कोण देत नसेल त्याच्यापेक्षा दुपटीने आम्ही त्याची पावती पाडत असतो आणि त्यांना कामाला उत्तेजन देत असतो की बाबा ठीक आहे तुम्ही समाजाचं काम करा. पण कोण जर पक्षाला जर राममोहन करण्याचा प्रयत्न करत असेल, पक्षापेक्षा मीच मोठा जर कोण समजत असेल तर त्यांनी त्या बाबतीत त्यांनी विचार करावा. पक्षापेक्षा इथं कोणी मोठा नाही. शिवसेना 4 अक्षरापेक्षा इथं कोणी मोठा नाही. जो काम करेल तो पुढे जाईल. आज शिंदे साहेबांचं वाक्य आहे
राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वो राजा बनेगा. हे शिंदे साहेबांचे वाक्य आहेत. प्रत्येक ठिकाणी शिंदे साहेब फिरतात तेव्हा सांगतात, तेव्हा ह्या वाक्य ते शिंदे साहेब स्वतः वापरतात. म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. आपले आभार मानतो की आदरणीय शिंदे साहेबांनी माझ्यावर या ऐरोली मतदारसंघाची जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती करून जबाबदारी दिली. खासदार साहेब, शिवसेनेमध्ये वर्षानुवर्ष आपण सर्वजण, मी तुम्हा सर्वांच्या सोबतीने काम केलेलं आहे आणि आपण सर्वांनी, तुम्ही सर्वांनी मेहनत घेऊन आदरणीय मस्के साहेबांना या नवी मुंबईचे ठाणे लोकसभेचे खासदार म्हणून निवडून दिलं. त्यामुळे तुम्हा सर्वांना प्रथमतः धन्यवाद देतो. आणि मस्के साहेबांच्या नेतृत्वातून या ठाणे लोकसभेमध्ये ज्या प्रकारे कामकाज सुरू झालेले आहे आणि तशा प्रकारे नव्या मुंबईमध्ये एक वेगळ्या प्रकारचं संघटन तयार व्हावं, संघटनेची ताकद तयार व्हावी आणि त्याचबरोबर येणाऱ्या भविष्यातील नवी मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकावा म्हणून आदरणीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी उपनेते म्हणून विजय चौगुले साहेब आणि जिल्हा प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे. बंधू भगिनींनो, मागच्या 2.5 वर्षामध्ये आदरणीय शिंदे साहेब या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना ज्या प्रकारे गोरगरीब जनतेच्या अनुषंगातून, लाडक्या बहिणींच्या अनुषंगातून, विद्यार्थ्यांच्या अनुषंगातून, आरोग्याच्या अनुषंगातून, शेतकऱ्यांच्या विषयी जे काम केलं, जे निर्णय घेतले, जे योजना राबवल्या, हे सर्व काम शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम, जबाबदारी तुमची माझी आहे. आणि म्हणून संघटन म्हणून, शिवसेना संघटनेचे कार्यकर्ते म्हणून, एक जबाबदार पदाधिकारी म्हणून काम करताना आपल्याला अतिशय श्रमाने, कष्टाने या ऐरोली मतदारसंघामध्ये काम करावं लागणार आहे. आज या ठिकाणी शिवसैनिकांची, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संघटनात्मक बांधणी करता या ठिकाणी लावलेली आहे आणि त्याचबरोबर विजयजी चौगुले आणि नव्याने नियुक्त केलेले द्वारकानाथ भोईर यांचा सत्कार आज आपण या ठिकाणी, तो कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. विजयजी चौगुले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठाणे लोकसभेची निवडणूक मी या ठिकाणी लढलो आणि तुम्ही सर्व कार्यकर्ते माझ्या सोबत होतात. रात्रंदिवस तुम्हासाठी काम केलं. 12 दिवसामध्ये हा नरेश मस्के ठाणे लोकसभा मतदारसंघाचा खासदार झाला प्रचंड अशा मताधिक्याने. तुमच्या प्रयत्नांमुळे उजळली ही वाट, तुमच्या प्रयत्नांमुळे उजळली ही वाट, तुमच्याशिवाय अपूर्ण होती ही साथ, तुमच्याशिवाय अपूर्ण होती ही साथ. कार्यकर्ते तुम्ही प्रेरणादायी दीप, कार्यकर्ते तुम्ही प्रेरणादायी दीप. तुमच्यामुळेच यशाचे उजळले स्वरूप. अशा या तुमच्यामुळे हा नरेश मस्के आज खासदार म्हणून दिल्लीच्या संसदेत काम करतोय. हा शिवसैनिक कार्यकर्ता म्हणून काम करणारा नरेश मस्के दिल्लीच्या संसदेत तुम्ही पाठवलात. आणि शिवसैनिक काय करतो? शिवसैनिक नवी मुंबई महानगरपालिकेवरती भगवा फडकण्याकरता सिद्ध झालेला आहे. या शिवसैनिकांकरता 4 वेळी बोलतो. शब्द नाही,
आता फक्त कृती, शब्द नाही, आता फक्त कृती. शिवसैनिक करतो विजयाची ग्वाही. विरोधकांना दाखवू ताकद आपली. भगवा फडकवू, भगवा फडकवू. पुन्हा नवी मुंबई नगरी, पुन्हा नवी मुंबई नगरी. मित्रहो, आपण टाळ्या वाजवल्या. भगवा फडकवतो म्हटलं म्हणजे आपण टाळ्या वाजवल्या. काही जण घोषणा देतील, परंतु ही निवडणूक जिंकण्याकरता आपल्याला जी प्रचंड अशी मेहनत करायची आहे, त्या मेहनतीसाठी प्रयत्न करण्याची, रात्रंदिवस काम करण्याची तयारी आपणा शिवसैनिकांमध्ये असली पाहिजे. तर आणि तरच या नवी मुंबईमध्ये भगवा फडकवण्याची भाषा आपण करू शकतो. ही ताकद आपल्यामध्ये आहे. आज प्रतिकूल परिस्थितीमध्ये मला आठवतंय, ज्यावेळी नवी मुंबईतून शिवसेना संपली म्हटलं, त्यावेळी द्वारकानाथ भोईर आणि चौगुले साहेबांचे सारखे कार्यकर्ते या नवी मुंबईत उभे राहिले आणि शिवसेनेचा भगवा, शिवसेनेचे नगरसेवक, शिवसेनेची ताकद या ठिकाणी आपण दाखवून दिली. या प्रसंगाला मी साक्षीदार आहे. विद्यार्थी सेनेचं काम करत असताना हरिभाऊ म्हात्रे होते, त्यावेळी मी या ठिकाणी नवी मुंबईत येत होतो. या ठिकाणची शिवसेना कशा पद्धतीने उभी राहिली, किती मेहनतीने उभी राहिली, याचा साक्षीदार मी या ठिकाणी आहे. मित्रहो, आपण सेनापती आहात, आपण पदाधिकारी आहात, म्हणजे पक्षाने तुम्हाला सेनापतीची जबाबदारी दिलेली आहे. आणि सेनापतीचं काम असतं की मला जो दिलेला भाग आहे, मला जो दिलेला मुलूक आहे, त्या ठिकाणी त्याचा नेता म्हणून तो मुलूक साबूत ठेवण्याचा, त्या ठिकाणचे सैनिक कायम ठेवण्याचे, ते सैनिक वाढवण्याचे आणि त्या ठिकाणी राजाची जी असलेली सत्ता आहे ही कायम ठेवण्याकरता प्रयत्न करायचे. त्या असलेल्या सैन्याचं संरक्षण करायचं, त्या सैन्यावर, त्या मुलुखावर कोणी अतिक्रमण करणार नाही अशा पद्धतीने काम करण्याची जबाबदारी आपली आहे. म्हणजे आपण सेनापती आहात. मी बऱ्याचदा पाहतो की मी हा प्रमुख, मी तो प्रमुख, मी विभाग प्रमुख, मी उपजिल्हा प्रमुख, मी शहर प्रमुख, आणि पाठीमागे जर बघितलं तर सैन्यच नसतं. अशा सेनापतीची आपल्याला गरज नाहीये. ज्याच्या मागे सैन्य आहे, जो सैन्य जमा करू शकतो, आपल्याकडे जो मुलूक दिलेला आहे त्याचं जो संरक्षण करू शकतो, तोच खरा सेनापती आणि तोच खरा शिवसेनेचा पदाधिकारी. कारण हा संदेश देऊन हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्रामध्ये शिवसेना घडवली. बरेचसे पदाधिकारी असतात, पदाधिकारी होताना जोश असतो, जोर असतो, आणि पदाधिकारी केल्यानंतर मला हेच नाही, मला तेच नाही, मला हे कामच नाही, मला हे टेंडरच नाही, मी काय करू. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींची गरज आहे. मला कोण ताकदच देत नाही. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा जेव्हा जन्म घातला त्यावेळी किती मोजके मावळे होते. ताकद नव्हती, सत्ता नव्हती, महानगरपालिकेची सत्ता नव्हती, नगरसेवक नव्हते, विधानसभा नव्हती आणि खासदारकी नव्हती. तरी सुद्धा त्यावेळच्या जुन्या शिवसैनिकांनी आपल्यासाठी प्रचंडपणे त्रास सहन केला. घरादाराची राख रांगोळी झाली आणि शिवसेना उभी केली. आणि त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे आपण आज सत्तेची गाजर खातोय. हे प्रत्येकाने आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे रडणारा पदाधिकारी, मला हे नाही, मला ते नाही, मला ते नाही, मी आता कसं काम करू, असा पदाधिकाऱ्यांनी काम करणं गरजेचं नाही. जे आहे
त्याला सामोरं जाऊन आपण शिवसैनिक म्हणून, शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून आपल्याला काम करायचं. आपल्याला कारण नकोय. युती होईल नाही होईल, शिंदे साहेबांनी सांगितलंय आम्ही युतीसाठी बांधील आहोत. विधानसभा लोकसभा युती म्हणून लढवल्या, महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा आम्ही युती म्हणून लढण्यासाठी तयार आहोत हे शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. आपल्या नेत्यांनी जे सांगितलंय तोच आदेश पुढे चालू ठेवायचा. जर कुणाला युती नको असेल तर आम्ही एकटं सुद्धा लढण्यासाठी तयार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मुशीतनं, त्यांच्या नेतृत्वाखालून आणि एकनाथ शिंदे साहेबांसारख्या नेतृत्व मुख्य नेते असलेल्या नेत्याचे आम्ही सैनिक आहोत. आम्ही कुणाला घाबरत नाही. परंतु ही तयारी करत असताना संघटनात्मक बांधणी फार गरजेची आहे. ही जाहीर मीटिंग आहे, तर सभागृहात मीटिंग असती तर आणखी काही गोष्टी बोलता आल्या असत्या, पण संघटनात्मक बांधणी ही फार महत्वाची आहे. या ठिकाणी आज एक जिल्हा प्रमुख आहे, दुसरे जिल्हा प्रमुख आजारी आहेत, त्यांनी मला फोन केला होता. दोन्ही शहर प्रमुख या ठिकाणी आहेत, महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख आहेत. फक्त आपल्याला गर्दी नको आहे. गर्दी पाहिजे, पण संघटनेची निवडणूक, नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आपल्याला प्लॅनिंग व्यवस्थित नियोजन करून लढायचे. शहर प्रमुख आहेत, उपजिल्हा प्रमुख आहेत, विभाग प्रमुख आहेत, महिला आघाडीचे आहेत, युवा सेनेचे आहेत. या पुढील 10 दिवसामध्ये आपण आपल्या विभागांची, शहर प्रमुखांनी लक्ष ठेवा, आपल्या विभागातील वॉर्ड वाईज त्या ठिकाणचा माजी नगरसेवक, त्या ठिकाणचे विभाग प्रमुख, त्या ठिकाणचे उपविभाग प्रमुख, त्या ठिकाणचे शाखा प्रमुख, त्या ठिकाणचे गट प्रमुख, त्या ठिकाणचा जो इमारत प्रमुख जर आपण केला असेल, त्या ठिकाणचा शिवदूत, त्याच्या याद्या आपल्या तयार झाल्या पाहिजेत. असतील नसतील, गाळलेल्या जागा असतील तर गाळलेल्या जागा सुद्धा आता आपल्याला भरता आल्या पाहिजेत. दोन्ही मतदारसंघामध्ये शहर प्रमुख आपलं महत्वाचं काम आहे की आपण याकडे लक्ष देऊन जिल्हा प्रमुखांच्या, उपजिल्हा प्रमुखांच्या, जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली, चौगुले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पहिले उद्यापासून या आपल्याला कामाला लागायचंय. या पुढच्या बैठका अशा जाहीर सभा नको, 2 दिवस घ्या. मी स्वतः येईन प्रत्येक वार्डात. म्हटलं तर प्रत्येक वार्डामध्ये तुम्ही म्हणत असाल 4-4 वॉर्ड, 5-5 वॉर्ड म्हणून एक मीटिंग घ्या. दिवसाला 100 जरी बैठका झाल्या तरी या नरेश मस्के तुमच्या सोबत त्या ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये त्या ठिकाणी येईल, त्या मीटिंगा घेईल. आणि त्या मीटिंगला मला खोगील भरती नकोय. त्या मीटिंगला एखादा समजा 12 नंबर वॉर्ड असेल तर 12 नंबर वॉर्डातलेच त्या ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्ते पाहिजेत. त्यांच्याशी आपल्याला संवाद साधता येईल, त्यांच्याशी आपल्याला बोलता येईल. संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने आपल्याशी त्यांचं काय आयडिया असतील, त्यांच्या काही कल्पना असतील तर त्या आपल्याला ऐकून घेता येतील. काही अडचणी असतील त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो. परंतु हे आपल्याला कामाला लागायचंय. फक्त बैठका, आंदोलन, फ्लेक्स वरती वाढदिवसाच्या शुभेच्छा, या सगळ्या गोष्टी वातावरण निर्मिती करता करायच्यात, परंतु ह्या दृष्टीने पण आपण सांग. आणि जर असं आपण जेव्हा परफेक्ट कराल तेव्हा कोणाची हिंमत राहणार नाही की शिवसेनेची ताकद नाही नवी मुंबईत बोलण्याची. शिवसेनेची प्रचंड ताकद या नवी मुंबईत आहे. जे काही पक्ष आहेत त्या पक्षाचे नेते पण शिवसेनेच्या मुशीतून गेलेले लोक आहेत. आणि म्हणून या नवी मुंबईमध्ये शिवसेनेची प्रचंड अशी ताकद आहे आणि ती दाखवण्याची संधी आता निवडणुकीच्या निमित्ताने तुम्हाला यायचं. प्रचंड असा ओघ आहे. एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आपण पाहताय. त्या पठ्ठ्याने काय काम केलं, मी म्हणेल पठ्ठाच आहे तो आपला. महाजी शिंदे म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला. महाजी शिंदे म्हणजे कोण की पानिपत युद्धानंतर दिल्लीत गेलेली पत, मराठी शाहीचा झेंडा दिल्लीमध्ये जर कोणी फडकवला असेल तो महाजी शिंदे यांनी फडकवला. त्यांचे वारस केंद्रीय मंत्री स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी म्हटलं खऱ्या अर्थाने महाजी शिंदे हे आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपात दिसतात. हे कोणी म्हटलं
तर महाजी शिंदे यांच्या कुटुंबातील त्यांचे वारस केंद्रीय मंत्री माधवराव शिंदे यांचे सुपुत्र त्यांनी शिंदे साहेबांच्या संदर्भात असं वाक्य काढलं आणि मग दुसरा ऐरा जर शिंदे साहेबांना काय बोलत असेल तर त्याला काय बोलायचं ते मी सकाळचं बोलतो, तुम्ही ऐकताच. त्यांची योग्यता काय आहे हे आपण लोकांना दाखवून देतोय. त्यामुळे त्याविषयी मला काही जास्त बोलायचं नाही, परंतु खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांचं नेतृत्व, शिंदे साहेबांनी केलेलं काम, लाडक्या बहिणींसाठी केलेलं काम या महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात यश आलेलं आहे. त्यामागे एकनाथ शिंदे साहेबांचं सुद्धा फार मोठं योगदान आहे. प्रत्येक मतदारसंघात, विधानसभा मतदारसंघात महिला सांगायला यायच्या की एकनाथ शिंदे साहेबांची निशाणी कुठली आहे, एकनाथ शिंदे साहेबांचं धनुष्यबाण कुठे आहे, हे महिला विचारायला यायच्या. आम्हाला त्याला मतदान करायचंय. शेतकरी विचारायला यायचे, तरुण विचारायला येत होते एकनाथ शिंदे साहेबांची निशाणी कुठे आहे, आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांना मतदान करायचंय. एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं काम जरी लोकांच्या घरी आपण जर घेऊन गेलात तरी नवी मुंबई महानगरपालिका असं सहजपणे या नवी मुंबई महानगरपालिकेवर आपण भगवा फडकूया. त्यासाठी आपण सगळ्यांनी तयार राहिलं पाहिजे. आपण सगळ्यांनी आपला वेळ आपल्या वॉर्डात दिला पाहिजे. जे काही वॉर्ड आहेत, आताचे जे काही वॉर्ड आहेत त्यानुसार चला. आताच्या माहितीनुसार 4चं पॅनल होईल. जे आता जे आहे ते त्या ठिकाणी कोर्टात काय निर्णय लागतोय तो ते बघू, परंतु आपण आपल्या वॉर्डनुसार पॅनलनुसार कामं करायला सुरुवात करा. संघटनात्मक बांधणी महिला आघाडी असेल, फक्त महिला आघाडी. प्रत्येक वॉर्डामध्ये आपल्या महिला पाहिजेत, गटप्रमुख पाहिजेत, उपशाखा प्रमुख पाहिजे, शाखा पाहिजे. युवा सेनेने सुद्धा बांधणी, युवा सेनेची बैठक मी ठाण्याला घेतली, त्यानंतर ती सर्व मंडळी कामाला लागलेली आहे. उत्तर भारतीय फ्रंट असेल, पंजाबी फ्रंट असेल, आपला गुजराती सेल असेल, मारवाडी सेल असेल, रोहिदा समाजाचा सेल असेल, बंजारा समाजाचा सेल असेल, सर्व सेल आपण ओपनिंग करा. त्यांचे पदाधिकारी नेमा, त्याला मान्यता देण्याचं काम हा खासदार म्हणून नरेश मस्के आहे आणि योगायोगाने तुमचा संपर्क नेता सुद्धा नरेश मस्के आहे. त्याच्यामुळे पदाधिकारी नियुक्तीसाठी थांबण्याची काही गरज नाही. चांगला पदाधिकारी असेल, चौगुले साहेब आहेत, त्यांचं मार्गदर्शन घ्या. शहर प्रमुख आहेत, स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्या आणि त्यानुसार कामाला लागा. परंतु या 10 दिवसामध्ये ऐरोली असेल आणि बेलापूर असेल त्या मतदारसंघाच्या वॉर्डनुसार पदाधिकारी याद्या, कोण काम करतंय कोण नाही. जर एखादा पदाधिकारी नेमला असेल, तो काम करत नसेल तर यादी बनवा. काम करत नसेल त्याला एकदा विचारा, बाबा तू काम करत नाहीस मग काय करायचं. तो म्हणाला मला नाही करायचं, त्या ठिकाणी दुसरा माणूस नेमा. परंतु ही प्रक्रिया आपल्याला सुरू करायला पाहिजे. संघटनात्मक बांधणी आपण विभाग प्रमुख तुमच्यावरती द्यायच्या जबाबदारी दिल्यात. 2 वॉर्ड असेल, 1 वॉर्ड असेल, त्या ठिकाणी तुम्हाला वेळ द्यायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी जायचंय. शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, उपशहर संघटक, आपण संघटना वाढीसाठी काम करायचंय. जर काम करणार नसाल तर शेवटी पक्षाला त्यांची भूमिका घ्यावी लागेल. या ठिकाणी अनेक माजी नगरसेवक आहेत. या नगरसेवकांना पण मला सांगणे, फक्त सिमेंट रोड, गटर, पायवाट, टेंडर यातून सुद्धा सगळ्यांनी बाहेर पडा आणि संघटना म्हणून लोकांना एकत्रित करा. तिथल्या शाखा प्रमुखाला घ्या, विभाग प्रमुखाला घ्या, सगळ्यांना एकत्र घ्या. वॉर्डात कार्यक्रम सुरू करा, छोटे छोटे कार्यक्रम करा. आधार कार्ड शिबिर लावा, काही आरोग्याचं कार्ड शिबिर लावा, इतर काही गोष्टी करा, आरोग्य शिबिर लावा. छोटे छोटे कार्यक्रम वॉर्डात करायला सुरुवात करा. वातावरण निर्मिती फार महत्वाची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सदस्य नोंदणी आहे. ही सदस्य नोंदणीचे फॉर्म जर आले नसतील तर जिल्हा शाखेवरती, टेंबे नाक्याच्या शाखेवरती आलेले आहेत. तुम्ही सोमवारी या, तुम्ही घेऊन जा. ऑनलाईन ज्यांना करता येईल त्यांनी ऑनलाईन करा आणि ज्यांना ऑनलाईन नाही करता येत त्यांना वॉर्डामध्ये आपले बूट टाका, टेबल टाका. शाखा प्रमुखाला सांगितलंय चौगुले साहेबांनी किमान हजार नोंदणी त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने प्रत्येक शाखा प्रमुखांनी वेगवेगळे सदस्य नोंदणीचे कार्यक्रम करा.
सदस्य नोंदणीची सुरुवात त्या ठिकाणच्या उपजिल्हा प्रमुखाला बोलवा, जिल्हा प्रमुखाला बोलवा, शहर प्रमुखाला बोलवा, एक कार्यक्रम करा, बॅनरबाजी करा. आपल्या वाढदिवसाला ज्या पद्धतीत बॅनरबाजी करतो त्याच पद्धतीने शिवसेना सदस्य नोंदणीला आपण सुरुवात करा. आणि नवी मुंबईमध्ये किमान कितीचे टार्गेट ठेवूया आपण दोन्ही मतदारसंघामध्ये, किमान किती सदस्य नोंदणी होईल, किती तुम्ही सांगा. जिल्हा प्रमुख 1,00,000, दोन्ही मिळून किमान 1,00,000 सदस्य नोंदणी इझी होईल. अरे या ठिकाणी आमचा पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा होता. येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने, तयारीच्या दृष्टीने ह्या मेळाव्याचं आयोजन केलं होतं. सर, तुम्ही ऑफिसमध्ये भेट देणार आहात आणि जनतेच्या ज्या काही अडचणी आहेत त्या पण तुम्ही सॉल्व्ह करणार आहात. रुटीन कार्यक्रमाचा भाग आहे. खासदार म्हणून निवडून दिलेला आहे. दिल्लीमधील खासदार म्हणून जी काही कामं आहेत ती आपण करतच असतो. बरेचसे जण ठाण्यातल्या कार्यालयात येत असतात. आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आमचे नगरसेवक हे लोकांच्या संपर्कात असतात. एक दिवस आपणही लोकांच्या संपर्कात येऊ, लोकांपर्यंत पोहोचू, अशा पद्धतीने कामाची पद्धत आम्ही ठेवली. पालिका ज्या आहेत निवडणुका त्या जर का युतीमध्ये झाले तर ठीक, नाही तर 1,00,000 चलोचा नारा. आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी सर्व ठिकाणी स्थानिक स्वराज्याच्या संस्थाच्या ज्या काही निवडणुका आहेत महायुती म्हणून लढण्याचा निर्धार केलेला आहे. त्यातूनही जर काय आदेश असेल किंवा त्यातूनही काही वेगळे काय होत असेल तर दोन्ही पद्धतीने आम्ही निवडणुकीला तयार आहोत. आमचं पहिलं प्राधान्य. आणि अजून निवडणुका जाहीर व्हायच्या बऱ्याच गोष्टी आहेत. आणि आता सध्या पक्षवाढीच्या दृष्टीने प्रत्येक जण बोलतच असतो की आपण आपली निवडणूक आपण वेगळे लढू, परंतु शेवटी नेते असतात, नेत्यांनी निर्णय घ्यायचा असतो. नेत्यांनी जो निर्णय घेतलाय त्याचं तंतोतंत पालन करण्याचं काम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं आहे.